हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज सर्वांनाच आठवण प्रकर्षाने जाणवते. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं 11 वर्षापूर्वी निधन झालं, त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी खऱ्या अर्थाने निर्माण झाली. म्हणजे शब्दशः बोलायचं झालं तर पोकळी खरोखर निर्माण झालेली होती. कारण असा मनुष्य जो आहे तो विरळा होता. अनेक शतकांची वाटचाल जेव्हा एखादा समाज एखादं राज्य करत असतं तेव्हा अशी एक व्यक्ती जन्माला येते. तसे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. त्यांच्यासारखे तेच होते. झाले बहु होतील बहु परंतु यासम हाच, अशाच शब्दामध्ये त्यांचं वर्णन करावं असं वाटतं. म्हणजे अनेक व्यासंग त्यांना होते, अनेक ते त्यांच्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांना होते, परंतु सर्वात भावलेला जो पैलू त्यांचा होता तो हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांना हृदयामध्ये स्थान होतं. प्रत्येक हिंदू जनाच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं होतं. आणि हे सगळ्यात मोठं त्यांचं जे होतं ते भारतरत्नापेक्षाही मोठं त्यांना आदर आणि त्यांच्या प्रती जी श्रद्धा होती ती संपूर्ण हिंदू समाजाला होती. फक्त महाराष्ट्रातच नव्हती तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होती. कारण हिंदूंच्या हिताचा इतका स्पष्टपणे बोलणारे, इतके धडधडीत स्पष्टपणे बोलणारा आणि कुठलाही हे न ठेवता स्पष्टपणाने हिंदू समाजाच्या समस्या त्यांना वाचा फोडणारे व्यक्तिमत्व एक विरळाच होतं. त्यामुळे अशी व्यक्ती तर परत होणं शक्य नाहीये. एक असामान्य व्यक्तित्व आपल्यातनं निघून गेलं, त्यामुळे स्वाभाविकच आज आपल्याला खऱ्या अर्थाने हिंदुत्व विचारांना एक प्रकारचा अपुरेपणा वाटतो. या वेळेला जेव्हा हिंदू समाजापुढे त्याच्या अस्तित्वाच्या संघर्ष करण्यासाठी ज्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामधनं बाळासाहेब ठाकरेंचा मार्गदर्शन आपल्याला लाभलं असतं तर कदाचित वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. परंतु काळात अस्मयी नमा शेवटी असंच म्हणावं असं वाटतं. कारण कुठलीही व्यक्ती अजरामर नसते. मात्र हे मात्र खरं आहे की जरी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालेलं असलं तरी हिंदू हृदय सम्राट अमर आहेत, अमर राहतील आणि कायमचे त्यांचे स्थान आहे ती प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदयामध्ये राहील. आपल्याकडनं आपण एवढीच गोष्ट करू शकतो, शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वच शिवसेना भाजपच्या परिवारातल्या लोकांनी हे करू शकतो की बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जो शिंदे साहेबांनी चालवलेला आहे तो पुढे न्या, अखंडपणे न्या, तो तेवत न्या आणि घराघरामध्ये भगवा फडकवण्याचं बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते साकार करा. की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ भगवं राजकारण राहिलं पाहिजे. राजकारणाचं हिंदूकरण करण्याचा जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो विचार होता तो प्रत्यक्षात आचार म्हणून आचार धर्म पालन करून बाळासाहेबांनी क्रियान्वित करण्यासाठी जे प्रयत्न केलेले होते, जे अथक प्रयत्न केलेले होते त्याचीच आज सुमधुर फळं येत आहेत. सत्ता मिळालेली आहे भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे सेनेला. त्याच्यामध्ये माझी किती जागा जास्ती किंवा माझ्या किती कमी असं मानण्याचं काही कारण नाहीये.